गणेशोत्सव आणि पुणे हे संस्कृती, परंपरा व सामाजिक एकतेचे नाते आहे. पुण्याच्या गणेशोत्सवाकडे देशाचे लक्ष असते. पूर्वी लाऊडस्पीकरवर बंधने नव्हती. आता उच्च न्यायालयाने सर्वांचा विचार करून मर्यादा आखून दिल्या आहेत. त्यामुळे लाऊडस्पीकर, शाडू माती वापर, पर्यावरण संवर्धन याकडे लक्ष देत उत्सवाला चांगले स्वरूप यायला हवे. आपल्याला स्वराज्य मिळाले व त्याचे रूपांतर सुराज्यात कसे होईल याकडे लक्ष द्यायचे आहे. सुराज्य करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असं मत राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा व पुणे शहर महापालिका क्षेत्र विभागातील पारितोषिक वितरण समारंभ गणेश कला क्रीडा मंच येथे पार पडला. यावेळी पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय दराडे, ज्येष्ठ विचारवंत उल्हास पवार, परिमंडल 1 चे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सौरव रायकर, यतीश रासने, मंगेश सूर्यवंशी, तुषार रायकर, राजाभाऊ पायमोडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. भोसले मार्ग भावनी पेठेतील शिवाजी मित्र मंडळाने सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावला, तर हडपसर मधील नवरंग मित्र मंडळ ट्रस्टने द्वितीय, आरण्येश्वर तावरे कॉलनीतील एकता मित्र मंडळाने तृतीय, एरंडवण्यातील श्री शनी मारुती बाल गणेश मंडळाने चौथे, तर नारायणपेठेतील संयुक्त प्रसाद मित्र मंडळाने 5व्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. गिरीश महाजन म्हणाले, आपण अनेक उत्सव साजरे करतो, त्यात डीजे लावले जातात. तरुणांमध्ये ड्रग्ज सेवनाचे प्रमाण वाढत आहे. तरुणाई भरकटत आहे की काय असे आज वाटत असताना यापासून दूर राहून तरुणाईने प्रत्येक उत्सव चांगला होईल याकडे लक्ष द्यायला हवे. उत्सवातील लाऊडस्पीकरची बंधने पोलीस ठरवित नाहीत, ती सर्वोच्च न्यायालय ठरवते. त्यामुळे समाजातील सर्व घटकांचा विचार होत उत्सव साजरा होणे आवश्यक आहे, असे सांगत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट तर्फे सुरू असलेल्या वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. आमदार हेमंत रासने म्हणाले, उत्सवाला चांगली दिशा देण्याचे काम श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या माध्यमातून सुरू आहे. पोलिसांनी उत्सवाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. नुसत्या दरडावून चालणार नाही, तर प्रत्येकाला सोबत घेऊन आपल्याला जावे लागेल. मंजुषा नागपुरे म्हणाल्या, गणेश मंडळांना अनेकदा अभय देण्याचे काम आम्ही करतो, मात्र आता शिस्त लावणे देखील गरजेचे आहे. संजय दराडे म्हणाले, पुण्याचा गणेशोत्सव म्हटला की श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आणि आजूबाजूच्या परिसरात देशभरातून लोक येतात. त्यामुळे मंडळांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही, स्वयंसेवक, महिला पुरुष स्वतंत्र रांग अशी व्यवस्था असावी. महेश सूर्यवंशी म्हणाले, कार्यकर्त्यांच्या ऊर्जेला सकारात्मक वळण लागावे यासाठी 40 वर्षापूर्वी ही स्पर्धा सुरू झाली. गणेशोत्सवात आणि वर्षभर देखील मंडळाकडे असलेला निधी मानव सेवा आणि प्रबोधनासाठी वापरला जात आहे, हे या स्पर्धेचे फलित आहे. ती तरुण पिढी आहे, सर्वांनाच वाटतं. पण मला असं वाटतं की हे उत्सव साजरे करत असताना एक माझं तरुण पिढीला सुद्धा आव्हान आहे. आपण उत्सव साजरे करतो, पण खरं दुर्दैवाने बोलावं लागतं आहे की आजची तरुण पिढी अनेक आपण उत्सव साजरे करतो. आपण दुर्गात्सव साजरे करतो, आपण गणपती साजरे करतो, आपण बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, नंतर शिवजयंती येते, सगळेच उत्सव आपण साजरे करतो. अण्णाभाऊ साठेंची असेल, आपल्या लोकमान्य टिळकांची असेल, ती शांततेत होते. पण महात्मा ज्योतिबा फुले आहेत, यांची जयंती आपण साजरे करतो. लावा डीजे, लावा वाजवा. आणि आम्हाला तर असं जातं, आमच्याकडेच वाजगी असतात, भाऊ वाजा, भाऊ डीजे द्या, घ्या भाऊ डीजे घ्या, वाजवा. मग काय चालली मिरवणूक, मला कळत नाही. या मिरवणुका खरं आजकालच्या काळामध्ये आता तरुण पिढी पण आमची त्यांच्याबद्दल काय बोलावं. अपवादात्मक परिस्थितीमध्ये काही ठिकाणी इतका गोंधळ असतो आणि काही ठिकाणी तर असं असतं. आमची काही मंडळी अशी, काही सगळे म्हणणार नाही, काही मंडळी अशी आहे की पोटात पडल्याशिवाय पाय चालतच नाही, त्यांचे नाही चालत दादा. म्हणजे खरं सांगतो मी तुम्हाला, मी हे वस्तुस्थिती बघतो. मी प्रत्येक मंडळात असतो, नाशिकला असतो, पुण्याला असतो, मुंबईला असतो, सगळ्या ठिकाणी असतो. पण काही ठिकाणी अपवाद आहे. काही लोक चांगल्या कार्यक्रमाला गालबोट कसं लागेल असंही त्या ठिकाणी प्रयत्न असतो. मग पोलिसांनी अटकलं तर मग कसं काय पकडतायत, कसं काय धरतायत. मला वाटतं या गोष्टीपासून दूर राहिलं पाहिजे. आणि आज खरं सांगतो मी आपल्याला, आज देशाला आपण स्वराज्य मिळालं, सुराज्य आपण करतो आहोत. आता आपण 11व्या नंबरवर 3ऱ्या नंबरवर आपली अर्थव्यवस्था आलेली आहे. आपल्याला विकसित राष्ट्र करायचं आहे, आपल्याला महासत्ता व्हायचं आहे, सुपर पॉवर व्हायचं आहे 20 वर्षांनी, ज्यावेळेला 100 पूर्ण होईल त्यावेळेला. पण ज्यांच्या भरोशावर हे चाललेलं आहे तरुण पिढीच्या, ती तरुण पिढी आज काय करते. आज पुण्यासारख्या शहरामध्ये खरं आपणही बघतात ड्रग्सचा किती वापर चाललेला आहे, कशा पद्धतीने सगळ्या टोबॅकोज. तर बोलणं कोण, माणिकचंद असेल, विमल असेल, बरोबर आहे, गोवा असेल, विमल, कमल, सुमन, महिलांची नावं भरपूर आहेत त्या तंबाखूला सध्या. आपण महिलांना पुढे आणतोय, आता आपण त्याचं आरक्षण करतोय. दादा आता तुम्ही आम्हाला साथ देत नाही, हा भाग वेगळा आहे. आम्ही खूप आग्रह केला की 33% महिलांना खासदार करा, आमदार करा,
पण दादांची पार्टी काय ऐकत नाही माझं ते. पण मला असं वाटतं की ही तरुण पिढी जी आहे ही कुठेतरी भरकटते आहे की काय. शाळांमध्ये कॉलेज परवा मला आश्चर्य वाटलं, टी व्हीवर दाखवलं पुण्याच्या शाळेमधले तो काही 7वी 8वीचा विद्यार्थी, तो सुद्धा ते खाली नाक लावून तो ड्रगचं सेवन करतोय. आपण सगळ्यांनी बघितलं असेल मला वाटतं, मी चुकत असेल तर मला सांगा. पण शाळेतल्या मुलांमध्ये सुद्धा ते सेवन सुरू झालेलं आहे. कुठे चाललो होतो आपण आणि कधी थांबणार आहे हे? जे पिढीच्या भरोश्यावर आपण म्हणतो की आम्ही सुपर पॉवर होऊ 2047मध्ये, आम्ही ज्यावेळेला आमचा सुवर्ण मसून आम्ही ज्यावेळेला शतक आम्ही त्या ठिकाणी मारू, आणि त्यावेळेला जर अशी पिढी की ज्यांच्या भरोश्यावर आम्ही हे म्हणतो आहे ती जर अशी व्यस्ताधीन होत असेल तर मग आम्ही कुणाकडे बघावं. आणि म्हणून मला वाटतं की या ठिकाणी आपल्याला कुठेतरी यातून बोध घ्यावा लागेल, हे आपल्याला थांबवावं लागेल. हा आजचा विषय नाही आहे, पण शेवटी तरुण पिढीचाच हा उत्सव आहे. याच्यामध्ये सिनियर सिटीजन असतात, त्यांची आस्था असते, पण सगळं पुढे त्यांचे ते असतात, पुढाकार त्यांचा असतो. आणि म्हणून मला असं वाटतं अशा उत्सव बनवताना सुद्धा या गोष्टी अजिबात होणार नाही, याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आपण समाजपर्यंत काम करतात, आपण त्या ठिकाणी अतिशय चांगले कामं करतात, पण मला वाटतं पुढच्या वेळी पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही. वृक्षारोपण आपल्याला जास्तीत जास्त कसं करता येईल, प्लास्टिकमुक्त देश आपल्याला कसा करता येईल, प्लास्टिकमुक्त आपल्याला पुणे कसं करता येईल, हे सुद्धा महत्त्वाचंच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ड्रग फ्री इंडिया. परवा मोदीजींनी जो अभियान सुरू केलेलं आहे, आता दर रविवारी कॉलेजमध्ये जाऊन लोकांनी भाषणं द्यायचे, मुलांची जागृती करायची, शाळेमध्ये जाऊन जागृती करायची. आता शाळेमध्ये जावं लागणार आहे. प्लॅस्टिकचा वापर कसा करायचा, झाडं लावली पाहिजे, व्यसनापासून लांब राहिलं पाहिजे, हे आता आपल्याला सांगावं लागेल, शिकवावं लागेल मुलांना. बालमना आता आपलं तर काही उपयोग नाही आहे, आपलं तर झालं, पण आता या मुलांवर संस्कार टाकावे लागतील आणि ते करण्याची गरज आहे, ती करण्याची गरज आहे. आणि ते आपण या ठिकाणी हा प्रामुख्याने हा कार्यक्रम आपण हाती घ्यावा, असंही मला आपल्या मंडळाला या ठिकाणी ट्रस्टला आपल्याला सुचवावं वाटतंय. मला वाटतं मी जास्त वेळ या ठिकाणी घेतो आहे, विषय थोडा आपला दुसरीकडे चाललेला आहे. पण या ठिकाणी मला कल्पना आहे की तुम्हाला आता बक्षीस पाहिजे, तुम्ही वाट बघतात कोणाला बक्षीस मिळणार आहे कोणाला नाही म्हणून. आणि त्यामुळे मला माहीत आहे, मी तसा तुमच्यासारखाच कार्यकर्ता होतो, त्यामुळे टाळ्या केव्हा पडतात याची मला कल्पना आहे. मी चांगला खेळाडू होतो, त्यामुळे मला हे माहीत आहे की खेळाच्या सुरुवातीला स्पर्धेमध्ये आम्ही सगळे ग्राउंडवर बसले असतो उन्हामध्ये. मी खूप ऑलराऊंडर खेळाडू होतो लहानपणापासून, अगदी म्हणजे शालेय जीवनापासून. आणि मग नेताजी यायचे त्यावेळेला पुढारी, मग भाषण करायचे, एवढं मोठं पोट, धोतर, टोपी. त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती. त्यावेळेला आमच्यासारखे पुढारी नव्हते, म्हणजे सगळ्यात सिनियर पुढारी आहे मी दादा. पण ऐका कुठे पोटगेट दिसतंय का मला? मी रोज व्यायाम करतो, पळतो 10 किलोमीटर, खूप बंधनं पाळतो. पण त्यावेळेला मग मुलांच्या समोर त्यांना सगळ्यांना स्पर्धेची घाई असायची की आता आम्ही केव्हा खेळू, केव्हा समोरच्याला हरवू. आणि आमचे सगळे लोक त्या ठिकाणी सावलीत बसून, म्हणजे पुढारी त्यावेळेचे, भाषणं करायचे. आणि मग आम्ही बसल्या दे त्यांना शिव्या, अरे बैस रे खाली, अरे बैस रे खाली, काय अक्कल पाहतो, तू काही खेळला आहे का, असं म्हणायचं. तशी वेळ आता माझ्यावर आलेली मला असं वाटतं.